जे आष्टी पाटोदा ह्या विधानसभेमध्ये जे प्रकरण झालं ते म्हणजेच खोक्याबाई, ज्यांना खोक्या सतीश भोसले उर्फ खोक्याबाई, या खोक्याबाईचं प्रकरण चांगल्या पद्धतीने समोर आलं आणि हे प्रकरण समोर येत असताना खूप तावातावामध्ये अनेक लोकांनी तो प्रकरण उचललं. ह्याच्या बाजूनी जर बाजू दोन होत्या, दोन नाण्याच्या बाजू होत्या. एक म्हणजे सुरेश धस, दुसरी बाजू होती सतीश भोसले म्हणजेच हा मराठा, ही बाजू होती. इतक्या तावातावामध्ये उचलण्याचा प्रयत्न केला की ते प्रकरण कधीच होतं, काय होतं हे नव्हतं. कारण ज्या सतीश भोसले यांनी ज्यांना मारलं ह्याचं तर आपण समर्थन करत नाही, ते तशा प्रकारची घटना व्हायला नको होती. त्यांचे जे कार्य काय असेल ते त्यांचं असो, परंतु ह्या सर्व ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामधनं एकच पाहायला मिळतं की ज्या वेळेला सतीश भोसले हे नाव ज्या वेळेला समोर आलं, त्यांचे कृत्य काय आहेत, त्यांचे ते काय कृत्य असतील ते त्यांना माहीत असेल, ते अवगत असतील. परंतु एवढं होत असताना ज्या वेळेला हरणांचा मृत्यू होतो त्यावेळेला जी वन विभाग आहे, या वन विभागावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांना का माहित नाही की इथं ह्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. कारण हरणाचा मृत्यू होतो, मग वन विभागातली जे अधिकारी आहेत हे कशासाठी, पैसे खाण्यासाठीच ठेवलेत का फक्त, का कुणाच्या सांगण्यावरनं हे कुठंतरी काही कार्य करतायत की कुणाच्या दबावाखाली हे काम करत होते, हे सुद्धा खऱ्या अर्थानं समोर यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सतीश भोसले उर्फ खोक्याबाई, ह्या खोक्याबाईमुळे इतकं प्रकरण खोक्याबाईंचं वर आलतं, उचललं गेलं होतं. काही लोकांनी इतक्या तावातावामध्ये हे प्रकरण उचललं, विधानसभेमध्ये हे प्रकरण उचललं, परंतु त्याची भोसले हे नाव समोर पाहिल्याच्यामुळं, का तर मराठा समाजाचा होता. दुसरी गोष्ट, सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता होता. कारण सुरेश धस ही त्याच्यामध्ये कुठं सापडतेत का? कारण हे दोन्ही प्रकरण भोकरदन मधलं असेल, सतीश उर्फ भोसले म्हणजेच खोक्याबाई यांचं प्रकरण ही उचललं होतं. कारण का इथेही कुठंतरी मराठा समाजात कुणी सापडतंय का, सुरेश धस कुठंतरी गणतेत का, याच्यासाठी हे उचललं गेलं होतं. सुरेश धस जर याच्यामध्ये नसते तर मराठा समाजाचा कुठंतरी एक भोसले म्हणल्याच्या नंतर मराठा समाजाचा ह्याच्यात रोल आहे का हे पाहण्यासाठी केलं होतं. परंतु ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी हे प्रकरण उचललं तेच लोक तोंडावरती पडले आणि ह्या वेळेला माहिती काढली ती व्यक्ती ही मराठा समाजाची नसून ती एक इतर कास्टची होती. हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला ह्या ज्या लोकांनी तावातावामध्ये हे प्रकरण उचललं होतं तेच लोक तोंडावरती पडले आणि शेवटी दोन्ही प्रकरण उचलले होती, पण दोन्ही प्रकरणामध्ये हे लोक तोंडावरती पडले आणि ह्या लोकांनी ज्या पद्धतीने हाव आणला होता तो पूर्णपणे फेल ठरला. परंतु ह्याच्यामध्ये एवढंच सांगेल, कारण अशा घटना व्हायला नको आहेत. कारण ही जी घटना आहे ही कुठंतरी एक समाजामध्ये तेढ निर्माण करणारी घटना आहे. आणि जे लोक आज विधानसभेमध्ये मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद ज्या लोकांनी भोगलं, हे लोक जर अशा प्रकारचे प्रकरणावर उचलत असतील आणि जात पाहून जर उचलत असतील तर हे खऱ्या अर्थाने हे लोक न्याय देण्यासाठी वरती बसले नाहीत. हे उलट लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बसलेत. हेच ह्याच्यामधनं सिद्ध होतंय. एवढंच बोलतो आणि थांबतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.